ठाकरेंनी उगारलेल्या या आसूडाची सध्या जोरदार चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हंबरडा मोर्चात अंबादास दानवेंनी ठाकरेंना आसूड उगारण्याची विनंती केली। त्यावेळी घडलेली ही दृश्य चर्चेचा विषय ठरतायत। नेमकं ठाकरेंनी कसा आसूड उगारला, त्यांना चंद्रकांत खैरेंनी काय इशारा केला आणि आसूड उगारताना मंचावर काय घडलं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। ही दृश्य छत्रपती संभाजीनगरची आहेत। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली। नेमकं त्याच वेळी मराठवाड्यातील शिवसैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीनं उद्धव ठाकरेंना हा आसूड देण्यात आला। पण त्या आसूडासोबत नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न ठाकरेंना पडला। त्यांना आधी दानवेंनी हातात चाबूक दिला, नंतर चंद्रकांत खैरेंनी आसूड भिरकवण्याचा त्यांना इशारा केला। पण ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये आसूड वर केला, त्याची दोरी धरली आणि पुन्हा दोन्ही हात वर केले आणि अखेर चाबकाला वंदन करून ठाकरेंनी त्याला परत केलं। मंचावर घडलेल्या या गमतीदार किस्स्यामुळे ठाकरेंनाही हसू आवरलं नाही। त्यांनीही यावर हसून रिॲक्ट केलं। ठाकरेंच्या नेमक्या याच कृतीची चर्चा झाली। ठाकरेंनी आसूड उगारावा म्हणून दानवेंनी त्यांना हट्ट केला। खैरेंनीही त्यांना तो कसा भिरकवावा याची कृती करून दाखवली आणि ठाकरेंनी त्याच वेळी ओमराजेंनाही शेजारी बोलावून घेतलं। नेता आणि कार्यकर्ता यांच्यातलं नातं आणि मनमोकळेपणा या निमित्तानं दिसून आला। मराठवाड्यातील सर्व शिवसैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व खासदार आणि नेते मिळून मान्य उद्धवजींना एक आसूड देतील। हा आसूड खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात जे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रात आहे याला चांगलं सोलून आपल्याला काढावं लागेल आणि मराठवाड्याच्या आघाडीवर राहील। त्यामुळे आपण सगळे मराठवाड्यातले सगळे लोक त्यांना तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।